नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर सहसा तरी SRPFचे ग्राउंड वगैरे चालू आहेत, बऱ्याच जिल्ह्यांचे झालेत सुद्धा. सो त्यांची लेखी परीक्षा लवकरच होऊन जाईल, त्यामुळे जेवढं होतील तेवढं लेखी परीक्षेची तयारी लवकरात लवकर सुरू करा. ओके. सो त्यांनाच अनुसरून जे काही या SRPFमध्ये रिपीट होणारे प्रश्न किंवा परीक्षेत आलेले हे PYQ प्रश्न आजपासून आपण सोडूयात. जेवढे जास्त या व्हिडिओला लाईक शेअर वगैरे असतील त्या पद्धतीनं पुढील भाग अपलोड वगैरे केले जातील. सो आजचा हा भाग पहिला वगैरे आहे, ज्यामध्ये आपण आलेले प्रश्न, त्यानंतर रिपीट होणारे प्रश्न, असे सर्व प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहूयात पहिला प्रश्न की ऋग्वेदात कोणत्या देवताचा उल्लेख आढळत नाही म्हटलंय. ओके. तर ऋग्वेद जो वेद आहे त्याच्यामध्ये गणेश या देवाचा या ठिकाणी उल्लेख त्या ठिकाणी आढळत नाही. आणि हा सर्वात महत्त्वाचा वेद वगैरे आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे काय सूक्त वगैरे आहेत आणि हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक वगैरे आहे. ओके. आणि अजून जसं की सामवेद सुद्धा आहे. ओके. याला आपण काय संगीताचा पाया वगैरे म्हणतो. तर लक्षात ठेवा, संगीताचा पाया जे 4 वेद वगैरे आहेत, जसं की यजुर्वेद सुद्धा आहे. ओके. यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद. ओके. आणि अजून एक अथर्ववेद आहे. तर त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती वगैरे काढा. आणि अजून एक सांगतो, माझ्याकडं जवळपास एक 6 ते 8 प्रश्नपत्रिका आहेत सरावासाठी, जे की टॉपमोस्ट प्रश्न, त्यातलेच खूप सारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील. म्हणजे ते संभाव्य बनवलेले आहेत. कारण का आत्तापर्यंत ज्या काही परीक्षा झाल्यात त्याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेतून जवळपास 20 ते 25 प्रश्न म्हणजे त्याच टाईपचे आलेत. गणित बुद्धिमत्तेचे तिथं कुठंतरी अंक वगैरे चेंज झालेत, काही GKचे आले. त्यामुळं एक वेळा सोडवा. ते 2025 साठी बनवलेले होते, बट तुम्हालाही उपयोगी पडतील. ओके. त्याच्यामध्ये फक्त करंट अफेअर सोडून बाकीचे सर्व विषय आहेत. आणि ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी हा माझा नंबर आहे. ओके. व्हॉट्सअपवरती तुम्ही SMS करा, त्याची फी डिटेल वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ. परत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला. तर जवळपास इसवी सन 1290 मध्ये हा ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे, जे की सध्याला अहिल्यानगर, ओके, अहिल्यानगर अथवा अहमदनगर वगैरे जुनं नाव. तर त्यांनी जे आहे ते या जिल्ह्यामध्ये एक नेवासा, ओके, नेवासे तालुका, याच्यामध्ये ते त्यांनी काय ग्रंथ वगैरे हा लिहिला. किंवा या ग्रंथाला दुसरंही नाव आहे, ज्याला आपण काय म्हणतो, भावार्थ दीपिका. ओके. तर कन्फ्यूजमध्ये पडू नका, परत सांगतोय, भावार्थ दीपिका आलं तर कन्फ्यूजमध्ये पडून हे मी वाचलंच नाही या भावनेनं राहू नका. परत पुढचा प्रश्न काय म्हणतो की राजस्थान व पंजाब येथे त्या अशा संतांनी अनेक मंदिरे बांधलेली आहेत. तर संत नामदेवांनी जे आहेत ती या राजस्थान आणि पंजाबमध्ये सगळ्यात मोठी किंवा जास्त प्रमाणात मंदिरे वगैरे बांधलेली आहेत. त्यांनी स्पेशली करून काय केलं, भागवत धर्माचा प्रसार वगैरे केला आणि या प्रसाराअंतर्गत त्यांनी ही मंदिरे वगैरे बांधलेली आहेत. आणि अजून बघायला गेलं तर जे काही शीखांचं धर्मग्रंथ आहे, ओके, शीख समुदायाचं किंवा शीख समुदायांचा जो काही गुरुग्रंथ साहिबा, तर त्यांच्या या ग्रंथामध्ये संत नामदेवांची 61 पदे वगैरे समाविष्ट वगैरे आहेत. ओके. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर जेवढं होईल तेवढं आपल्या भारतामध्ये धार्मिक ग्रंथ जे आहेत ते सर्व लक्षात ठेवा. जसं की शीख समुदायाचा धार्मिक ग्रंथ, पवित्र ग्रंथ आहे. ओके. याच्याबद्दल सगळ्यांनी माहिती वगैरे काढा, जेवढं होईल तेवढं. ओके. त्यानंतर वेगवेगळे जेवढे संत महात्मे वगैरे झालेले आहेत, त्यांचे धर्मगुरू वगैरे सर्वांची माहिती थोडंसं काढा. परत पुढं काय म्हटलं की खालीलपैकी कोणी शुद्धीकरण चळवळ वगैरे सुरू केली. तर शुद्धीकरण चळवळ म्हणजेच ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली किंवा जे आर्य समाजाचे संस्थापक होते त्यांनी या ठिकाणी शुद्धीकरण चळवळ वगैरे सुरू केली. तर या आर्य समाजाची स्थापना कोणी केली हो, तर त्यांची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी या ठिकाणी केलेली होती. आणि ही शुद्धीकरण चळवळ
त्यांनीच सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा, आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, की ज्या काही स्त्रिया आहेत किंवा ज्यांनी कुणी हिंदू धर्म सोडून गेलेले आहेत, त्यांना पुन्हा धर्मात घेण्यासाठी ही चळवळ वगैरे त्यांनी सुरू केलेली आहे. तर थोडंसं लक्षात ठेवा. बाकी आता जसं की राजा राम मोहन रॉय यांनी काय केलं, थोडंसं इथं घ्या, ब्राह्मो समाजाची स्थापना वगैरे केलेली आहे. ओके. त्यासोबत ईश्वरचंद विद्यासागर यांनी विधवा विवाहासाठी कार्य वगैरे केलेलं होतं. ओके. हे सर्व महत्त्वाचे समाजसुधारक, महात्मे वगैरे आहेत. यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असू द्या. त्यांनी खूप मोठं मौलाचं कार्य वगैरे समाज परिवर्तनासाठी केलेलं आहे. तर अशा सर्व व्यक्तींची, अशा सर्व समाजसुधारकांची माहिती तुम्हाला असू द्या. परत काय म्हटलं, की हरी घरी कोण येऊन गेले, तर याच्यामध्ये लक्ष ठेवा, सर्वनाम विचारले. तर सर्वनाम हा जो आहे तो कोण, हा काय झाला, प्रश्नार्थक सर्वनाम आहे ना. ओके. हां. बाकी हे नाम. ओके. हां, हे सुद्धा सामान्य नाम वगैरे ते आहेत. हरी आणि त्यानंतर घरी, हे सर्व काय झालं, एक पद्धतीनं त्याला आपण म्हणू शकता नामे आहेत 2, हे आणि हे. बाकी हे गेले वगैरे म्हटलं तर हे काय क्रियापद होईल. तर हेही थोडंसं सगळ्यांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. ओके. हां, परत बघा याच्यामध्ये, आता बघा भारताचे सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे RBIचे गव्हर्नर वगैरे कोण आहेत, तर शक्तिकांत दास यांची नियुक्ती वगैरे करण्यात आलेली आहे. आता हे पुढे जाऊन करंट अफेअरमध्ये चेंजेस वगैरे होऊ शकतात. सध्या आता जे चालू आहे ते पाहू शकता. ओके. त्यानंतर निर्मला सीतारामन या काय आहेत, त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. ओके. हेही थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर रघुराम राजनजी हे जवळपास कितवे 23वे गव्हर्नर होते. ओके. हां, हे RBIचे बरं, आणि हे सध्याचे जवळपास 25वे गव्हर्नर आहेत. तर सगळ्यांनी काळजीपूर्वक नोट डाऊन करून घ्या. परत बघा काय म्हटलं, की जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या वर्षी साजरा वगैरे केला जातो, तर 5 जून. ओके. हा जागतिक पर्यावरण दिन आपण दरवर्षी साजरा वगैरे करतो, आणि हा आपण जवळपास 1974 पासून साजरा वगैरे करत आहोत. बाकी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानंतर 9 ऑगस्ट माहिती असेल अथवा नसेल, माहिती ठेवा, हा जागतिक ओके आदिवासी दिन म्हणून साजरा करतात. ओके. आदिवासी दिन म्हणून. तर हेही थोडंसं लक्ष ठेवा. 18 मार्च थोडंसं कमेंट करून द्या तुम्हाला माहिती असेल तर. परत पुढं काय म्हटलं, की गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात वगैरे आहे, तर गिंडी राष्ट्रीय उद्यान तमिळनाडू. हे सर्व प्रश्न आलेले आहेत. परत परत सांगतोय, हे सर्व आलेले आहेत. आणि हे महत्त्वाचं म्हणजे काय, आता हे तमिळनाडूची जी काही राजधानी आहे चेन्नई, हे इथं स्थित असलेलं हे राष्ट्रीय उद्यान वगैरे आहे. ओके. तर लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर प्लेइंग इट माय वे नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे, तर हे सचिन तेंडुलकर आहेत ना, क्रिकेटर, तर त्यांचं हे काय आहे, आत्मचरित्र आहे. आणि परत बघायला गेलं तर यांनी जे आहे ते जवळपास 2014 हे आत्मवृत्त वगैरे त्यांचं प्रकाशित वगैरे झालेलं होतं, सॉरी आत्मचरित्र. ओके. तर थोडंसं लक्षात ठेवा. त्यासोबत खालीलपैकी कोणाला भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं, तर जे श्री MS स्वामीनाथन जी आहेत, तर यांना या ठिकाणी या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि यांनी स्पेशली करून काय केलेलं होतं, की भारतामध्ये गव्हाचं उत्पादन वाढावं. ओके. गव्हाचं उत्पादन वाढावे याच्यासाठी त्यांनी महत्त्वाचं कार्य केलेलं होतं. ओके. बाकी जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं. ओके. मिसाईल मॅन. परत यांचं जी काही आत्मचरित्र वगैरे आहे अग्निपंख नावाचं. ओके. हेही लक्षात ठेवा, यावर खूपदा आलाय किंवा यालाच म्हणतात विंग्स ऑफ फायर. ओके. विंग्स ऑफ फायर वगैरे. तर महत्त्वाची माहिती आहे, सो सर्वांनी काळजीपूर्वक लिहून घ्या. बाकी आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न, मांजरा किंवा मंजिरा नावाची नदीची उपनदी कुठली आहे,
याचं उत्तर कमेंट करा. जेवढे जास्त तुमचे कमेंट्स असतील याच पद्धतीनं तुम्हाला पुढील भाग त्या ठिकाणी मिळत जातील. बाकी सराव पेपर्स वगैरे जर तुम्हाला हवे असतील तर इथं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसत असेल, अवश्य या ठिकाणी संपर्क करा. ओके, व्हॉट्सअप करा अथवा SMS वगैरे करू शकता, अथवा काही इन्क्वायरीज असेल तर कॉल करा, बट महत्त्वाचं असेल तर. ओके, आणि बाकी काही डाऊट असेल अवश्य मला कळून द्या. बाकी तुम्हाला भेटेल अशाच भागांसोबत. धन्यवाद.